यंदा नवरात्रोत्सव तब्बल 11 दिवसांचा असल्यामुळे शारदीय नवरात्रोत्सवामध्ये अंबाबाई देवीच्या मंदिरामध्ये भाविकांची विक्रमी गर्दी होणं अपेक्षित आहे आणि या गर्दीच्या नियोजनासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं जोरदार तयारी सुरू केलेली असून नियोजनासाठी एआयचा वापर केला जाणार आहे आणि यासाठी भोपाळ आयआयटी ते तज्ज्ञ आणि त्यांची टीम नवरात्रोत्सवाच्या काही दिवस आधी कोल्हापुरात दाखल होणार आहे। ज्योतिबा यात्रेमध्ये प्रायोगिक तत्वावर केलेला प्रयोग नवरात्रीमध्ये सुद्धा अंमलात आणला जाणार असल्याचं दिसतंय। गर्दी नियंत्रणासाठी एआयचा वापर म्हणजे ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे ती गर्दी कशी कमी करता येईल आणि त्याच्यामध्ये कोणता उपाययोजना करून दर्शन रांग चांगल्या पद्धतीनं सुरळीत ठेवता येईल। त्याचबरोबर फेस रिडिंग कॅमेराच्या मदतीनं पोलीस रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांचा त्यामध्ये येणारा वावर हा डिटेक्ट करून त्यांना बाजूला करण्याविषयी एक महत्त्वाचा विषय आहे। त्याचबरोबर दर्शन रांगेत प्रथम आलेला भाविक देवीपर्यंत पोचेपर्यंत लागणारा वेळ, रांग जिथं रेंगाळती तिथला भाग हे निश्चित करण्यासाठी आणि तिथनं ती सुरळीत ठेवण्यासाठी याचा आपल्याला वापर होणार आहे। त्यापेक्षा पण अजून बरेच विषय असतील, पण ह्या 3 मुद्द्यावर आपण सध्या भर दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।